कृपया केंद्रस्थान आपण नाही आपल्या हातात घ्यावा. ही जी श्रींची मूर्ती ही उद्या या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवून जे काही विधी आपली सगळे ब्राह्मण जे करणार आहेत ते या ठिकाणी इकडे पाण्यामध्ये ठेवून श्रींची मूर्ती या ठिकाणी विधी करणार आहेत. ओके. नमस्कार मंडळी, मी यशित चव्हाण तुमचे सहस्वागत करतो मराठी चॅनलवर यशित चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आज मी आहे वेताबांबाडे या गावामध्ये. वेताबांबाडे गावातील श्रीदेव वेतोबा मंदिराचा जीर्णोद्धार असल्यामुळे दिनांक 23 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 पर्यंत शिखर कलशारोहण आणि मूर्ती पुनःप्रतिष्ठापना होणार आहे. तर आपण आता आहोत वेताबांबाडे गावामध्ये आणि आज वेतोबाची नवीन मूर्ती आणणार आहे. तर ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर ही मूर्ती आपले साई मंदिर आहे ना, तिथून ते वेतोबाच्या मंदिरपर्यंत इथे मिरवणूक असणार आहे. तर चला आपण तिकडे जाऊया आणि मूर्ती कशा प्रकारे आणताय ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर आता आपण आहोत साई मंदिरकडे आणि साई मंदिरकडे तुम्ही बघता आता हायवेवर इथे मंडई जमलेली आहेत आणि इथेच मूर्ती येणार आहे आणि इथूनच मूर्ती डायरेक्ट वेतोबाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. तर चला पाहूया कशा प्रकारे वाजत गाजत ही श्रीदेव वेतोबाची मूर्ती मंदिरामध्ये नेता येते. आलेली आहे इथे आणि ते सर्व मंडळी बांबाडे गावामधले इथे ही मूर्ती घेऊन चाललेले आहेत आपल्या वेतोबाच्या मंदिरामध्ये. तर आता आपण जाऊया आणि ती मूर्ती कशा प्रकारे देवळामध्ये आणतायत ते पाहूया. चला. तर या ठिकाणी इथे जे महिला मंडळ आहेत ना त्यांच्या डोक्यावरती तुम्हाला कळश पाहायला भेटणार आहे ते बघा. आणि इथे वाजत गाजत इथे मिरवणूक इथे वेतोबाच्या मंदिरामध्ये चाललेली आहे.
इथे क्रेन आलेली आहे, ही बघा, ही मूर्ती उचलण्यासाठी. आपण नाही आपल्या हातात घ्यावा. आता आपण आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आपल्यासोबत प्रसाद दादा आहे. तर प्रसाद दादा आपल्याला सांगेल आजच्या दिवसाची माहिती आणि त्यानंतर 23 तारीखपासून ते 25 तारीखपर्यंत कुठचे कार्यक्रम होणार आहे आणि कुठे कुठे होणार आहेत ते. दादा सांग बघूया. नमस्कार. आमच्या वेताळ बोंबाडेचं गावचं लाडकं ग्रामदैवत श्रीदेव वेतोबाचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा हे आजपासून सुरुवात झालेला आहे. आज श्रींची जी काही मूर्ती होती तिचं आगमन झालेलं आहे आणि ती मूर्ती आज या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपात आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आज उद्यापासून सर्व जे काही विधी होतील, विधियुक्त जे काही सगळ्या पूजनाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी जी काय या ठिकाणी आम्ही आरास केलेली आहे, एक सजावट केलेली आहे, त्याच्याबद्दल आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आपण माहिती देऊ इच्छितो. या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपाच्या समोर जे काही आपण व्यासपीठ केलेलं आहे, त्या व्यासपीठासमोर आपण जे काही उद्या ते 3 दिवस सर्व प्रमुख पाहुणे सन्माननीय जे काही मान्यवर येणार आहे त्यांचं आदरातिथ्य या सगळ्या सभामंडपात केलं जाणार आहे. आपण पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी जो काही मंदिराच्या या बाजूला जे काही रंगमंच केलेला आहे, हा समोरचा रंगमंच, या रंगमंचावर जे काही गेल्या आजपासून जे काही 4 दिवस जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत ते कार्यक्रम सर्व या रंगमंचावर होणार आहेत. पुरा रंगमंचावर होणार आहेत. सर्व आत्ता हरिपाठ युवकांचं हरिपाठाला आता काही सुरुवात होते काही क्षणामध्ये. ओके. या ठिकाणी सगळे रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आपण जर इकडे पाहत असाल, या ठिकाणी जर आपण इकडे पाहत असाल तर ही जी श्रींची मूर्ती ही उद्या या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवून जे काही विधी आपली सगळे ब्राह्मण जे करणार आहेत ते या ठिकाणी इकडे पाण्यामध्ये ठेवून श्रींची मूर्ती या ठिकाणी विधी करणार आहेत. ओके. या ठिकाणी ही जी आहे, ओके, म्हणजे उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सुरुवात होणार आहे. आणि हे जर बघत असाल तर ही जी पर्णकुटी
ज्यावेळी पांडवकालीन ज्यावेळी पर्यटनकुटी कशा पद्धतीने उभं राहायची, तर या यामध्ये सर्व जे काही पुढील 2 दिवस जे काय होम हवन यज्ञ जे काय सर्व होणार आहे ते या सर्व जागेमध्ये होणार आहे. ते यज्ञकुंड त्या ठिकाणी मध्यभागी स्थापन होणार आहे आणि अगदी ग्रामीण बास असलेली ही पर्णकुटी आपल्याला जर बघित असेल तर चुडतं आणि सुपारीचे जे काही झाड असतं याच्यापासून बनवलेली पर्णकुटी आहे आणि अगदी ग्रामीण बास सगळं होम हवन यज्ञासाठी जे काही श्रींवर विधी जे काही केले जाणार आहेत ते सर्व या जागेमध्ये आपण करणार आहोत. आपण जर बघत असाल तर हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या समोर ज्या दीपमाळा आहे, दीपमाळाच्या जर समोर आपण जर बघत असाल तर या सर्व गुढी सर्व ग्रामस्थांनी या आनंदोत्सवाची जी गुढी या ठिकाणी आपण उभारलेली आहे आणि ती गुढी झाल्यानंतर जर आपण समोर या ठिकाणी जर बघत असाल तर या ठिकाणी जो काही श्रींचा महाप्रसाद होणार आहे पुढील 2 ते 3 दिवस ती सर्व महाप्रसादासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. जवळपास 300 ते 400 या ठिकाणी भाविक वन टाइम एका वेळेला या ठिकाणी महाप्रसादाचे या ठिकाणी आस्वाद घेणार आहेत. ही सर्व जी काही जागा आहे ती जागा भक्तांसाठी भाविकांसाठी एक वेटिंग रूम म्हणून महाप्रसादासाठी जर जास्त गर्दी झाली तर एक वेटिंग रूम म्हणून या ठिकाणी ते सर्व भाविक थांबण्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आपण या ठिकाणी जर पाहू शकत असाल तर हा सेल्फी पॉइंट या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. जे काही भाविक येणार असतील युवा पिढी आहे जी काही सेल्फीची क्रिया असतील तर या सर्व 3 दिवसाच्या कार्यक्रमांसाठी येणारे सर्व भाविक जण जी युवा पिढी असेल त्यांच्यासाठी या सेल्फी पॉइंट या ठिकाणी आम्ही बनवण्यात आलेला आहे. आपण जर कारंजा या ठिकाणी सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आकर्षक असं डेकोरेशन या ठिकाणी आहे जेणेकरून सुशोभीकरण पाहता पुढील 4 दिवस जे काही भाविक या ठिकाणी येणार आहेत दर्शनासाठी त्यांच्यासाठी अगदी चांगल्या एका त्या मोठ्या इव्हेंटसाठी आपण गेलो आहोत अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी वेताळ बांबर्डेमध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे एक वेताळ बांबर्डेचा ग्रामस्थ म्हणून की पुढील 4 दिवसामध्ये आपल्या वेळेनुसार या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा. तर नमस्कार मंडळी, फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आज आपण वेतोबामाडे गावामध्ये गेलेलो आणि वेतोबाची मूर्ती वाजत गाजत आणलेली आहे मंदिरामध्ये. आणि 23 ते 25 तारीखपर्यंत वेतोबाच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आहेत. तुम्ही आवर्जून एकदा ह्या मंदिराला भेट द्या आणि ह्या कार्यक्रमाला सुद्धा. आणि हा होता छोटासा व्हिडिओ मूर्ती आणण्याचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओच्या नावाच्या चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.